मुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. धारण केलेल्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. देहाने स्थिरता, मनाने प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना तो जोरात बाहेर सोडून पोटाला आतमध्ये जाईल. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र आपण तो फोर्सफुली सोडणार आहोत. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन करण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेने. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका. जाणीव आपल्या नाकाच्या ठिकाणी. चेहरा शांत, जाणीवपूर्वक कृती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 ओमचे उच्चार यथाशक्ती. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. खोलवर दीर्घ श्वास. अ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरु ब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन त्यांचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत कपडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात आपल्या गुरूंच्या आणि ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पामी. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
आता आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत, त्यामुळे उठून उभं राहायचंय आणि दंड स्थितीमध्ये विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती, मान मागे सैल सोडून द्या, डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आपल्या हातांच्या मुठी वळून घ्यायचे, त्या आपल्या छातीपाशी असतील आणि अगदी सावकाश हळूहळू तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. नजर समोर, तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. बरोबर. आणि मग हळूहळू आपला स्पीड वाढवा. ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी मात्र स्पीड वाढवून नसते आणि आपल्या टाचा ज्या आहेत त्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. मागून टाचा सीटला. हा बरोबर, छान. बरोबर. आणि मग हळूहळू आपला स्पीड कमी कमी करत यायचा. हळूहळू स्पीड कमी 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 आणि थांबायचं. इथे श्वासाची गती वाढते आपली, तर थोडस पायामध्ये अंतर घ्या आणि मुखद्रुती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. श्वासाची गती वाढली असेल तर मुखद्रुती आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया हँड रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर ठेवायचे आणि आपल्या डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. दोन्ही हात समोर, जमिनीला समांतर. आणि आता सुरुवात करूया. फक्त उजवा हात श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडताना खाली. समोर न वर. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. बरोबर. आता मागून पुढे अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की डाव्या हाताची मूठ ओपन करा आणि उजव्या हाताची मूठ वळून घ्या. आणि आता सुरुवात करूया. डाव्या हातानेच क्लॉकवाईज रोटेशन करायचा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. उजव्या हाताची मूठ ओपन करा आणि दोन्ही हात एकत्रित क्लॉकवाईज रोटेशन. सुरुवात करूया. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. 1 अगदी सावकाश करा. 2 3 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. जाणीव आपल्या दोन्ही खांद्यांकडे घेऊन जा. तिथे बघा, थोडासा तुम्हाला प्रेशर आल्यासारखं वाटेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, थोडस पावलांमध्ये अंतर. आता आपल्याला टाळी वाजवायची. एकदा पुढे, एकदा मागे, अशा प्रकारे. ठीक आहे. बघा. 1 2 3 4 5. हा, आधी समोर मारा, मग मागे. 2 हा 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आता डायग्नोली आपल्याला टाळी वाजवायची आहे. तर डायग्नोली कशी असेल बघा. आपला उजवा हात उजव्या बाजूने वर, डावा हात डाव्या बाजूने खाली. थोडेसे खांदे मागून स्ट्रेच करायचे आणि एकदा डाव्या बाजूला टाळी, एकदा उजव्या बाजूला टाळी. हा बरोबर. डायग्नोली आपण करणार आहोत, म्हणजे थोडस क्रॉस असेल. सुरुवात करूया. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या, तोल जात असेल तर. आता उजवा हात उजव्या बाजूने वर, डावा हात डाव्या बाजूने खाली. थोडेसे खांदे मागे स्ट्रेच करा आणि डाव्या बाजूला एकदा टाळी द्या. 1
आता डावा हात वर, उजवा हात खाली, खांदे स्ट्रेच. बरं, आपल्याला कुठेही वळायचं नाहीये, तिथल्या तिथेच आपण आपण समोरच आहोत, फक्त हातांमध्ये आपण थोडासा स्ट्रेच घेतो. 2 3 4 5 6 7. हा बरोबर आहे. 7 9 11 बरोबर. 12 13. हा हा. आता थोडस आपल्याला एकदा वर टाळी द्यायची आणि उजवा पाय वर उचलायचा, उजव्या पायाच्या मांडीच्या खाली, पुन्हा वर, डावा पाय वर उचलून डाव्या मांडीच्या खाली. अशा प्रकारे पुन्हा डायनॅमिक. बरोबर बरोबर, परफेक्ट. करू सुरू. 1 2 3 4 5 6 बरोबर, 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबवा आणि विश्रांती. बघा, आपल्या तळ हाताला थोड्याशा झिंझिण्या आल्यासारखं वाटत असेल जेव्हा आपण टाळी वाजवतो त्यावेळेला. तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होण्यासाठी इकडून. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवर, नजर समोर. उजवा जो पाय आहे तो समोर घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ असतील. उजवा पाय समोर, गुडघ्यातनं सरळ. हा. उजव्या पायाच्या 5 बोटांमध्ये ताण देऊया, रिलॅक्स करूया. तोल जात असेल तर आधार घ्या भिंतीचा. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स. ताणायचे, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. अँकल जॉईंट्स मधून पाऊल, उजवं पाऊल स्वतःकडे आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे. बरोबर. वर आणि खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2. संपूर्ण पाय न हलवता अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. फक्त अँकल जॉईंट्स मध्ये. विरुद्ध बाजूने. 1 बरोबर, 2 3. उजवा पाय खाली घ्या, पुन्हा दोन्ही पाय जोडले. आता डावा पाय समोर घ्या. डाव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण द्या, रिलॅक्स करा. ताणायचे, रिलॅक्स करायचे. ताणायचे, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताण. 1 वर, खाली. 2 नाही, आधी अप अँड डाऊन करा आणि मग रोटेशन करा. अँकल जॉईंट्स मधून. हा बरोबर. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 3 वेळेला क्लॉकवाईज करून घ्या आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय. डावा पाय खाली, पुन्हा हात तसेच कमरेवर ठेवायचे, नजर समोर. आता उजवा पाय पुन्हा एकदा वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. जांघेतून गोलाकार फिरवायचा आहे. 1 3 वेळेला. हा. 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळेस करा. 1 2 सावकाश. 3. विरुद्ध म्हणजे एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, असं एकाच पायाने करून घ्यायचं. बरोबर, सावकाश. आता डावा पाय वर उचलायचा आहे, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. आणि आता विरुद्ध एका बाजूने क्लॉकवाईज 3 वेळा करा. 1 2 3. सावकाश करा, पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आणि आता अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही पाय खाली असतील, नजर समोर. दोन्ही हात समोर घ्यायचे, जोडून घ्यायचे, जसं आपण नमस्कार करतो तसे. हात कोपरातनं सरळ असतील. श्वास घेत घेत हात लांब करूया. संपूर्ण हवा आपल्या आतमध्ये आपण भरून घेतोय फुफ्फुसांपर्यंत आणि श्वास सोडत सोडत जवळ. तिथे ज्या काही बदल होत आहेत त्याकडे लक्ष देऊ. श्वास घेत घेत लांब. श्वास घेत घेत हात लांब करताना संपूर्ण आपले स्नायू ताणले जात आहेत आणि श्वास सोडताना सगळ्या स्नायूंचा आकुंचन. श्वास सोडत हात जवळ. अजून एकदा श्वास घेत हात लांब.
श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत हात वर नेऊया आणि श्वास सोडत तशीच पूर्ण खाली आणूया. समोरूनच खाली आणा. समोरूनच. हा बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत वर. पुन्हा तसेच वर. बरोबर. आणि श्वास सोडत सोडत पुन्हा खाली तसेच समोरून खाली आणायचे. अजून एक राऊंड भरूया. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. नीट श्वासाकडे लक्ष देऊन कृती. आता आपण समोरने घेतले होते बरोबर. आता आपण साईडने घेणार. म्हणजे श्वास घेत घेत हात साईडने वर येतील आणि श्वास सोडत तसेच खाली येते साईडने. बाजूने. आता इथे सुरुवात करूया. नजर समोर. श्वास घेत घेत हात वर बाजूनेच आणि श्वास सोडत सोडत तसेच खाली. एक. बरोबर. सिंक्रोनायझेशन करा आपल्या श्वासाचं आणि कृतीचं. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली सावकाश. पुन्हा श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली. 3 वेळेला. पूर्ण कृती व्यवस्थित झाली की मग थांबा आणि विश्रांती घ्या. मानवाली सैल सोडून विश्रांती. आज आपण सूर्यनमस्कार बघणार आहोत. आपला वर्ग झाला की मी तुम्हाला त्याच्या स्टेप्स ज्या आहेत त्या मी पाठवेनच. पण आधी बघून घ्या सूर्यनमस्कार कसे केले जातात, मग एकत्रित करूया. कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना पाठीचा त्रास आहे, मणक्यामध्ये त्याचबरोबर कमरेच्या ठिकाणी जर गॅप असेल तर मात्र सूर्यनमस्कार करताना काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल तरीही सूर्यनमस्कार करणं शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्याचा प्रयत्न करा. सूर्य म्हणजे ऊर्जेचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण हे नमस्कार करतो तेव्हा आपोआप आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. थोडंसं आपली श्वासाची गती वाढते. स्थूल व्यायाम आहे सूर्य नमस्कार म्हणजे, जिथे आपल्या श्वासाची गती वाढते. त्यामुळे ज्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. ट्रीटमेंट चालू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्याचा प्रयत्न करा. तर याचे फायदे काय आहेत? सर्वांग सुंदर असे हे सूर्यनमस्कार आहेत. जर तुम्हाला रोज काही आसनं करायला जमत नसेल तर सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केला तर तुमची परिपूर्ण साधना होते. एकूण 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्कारामध्ये. त्या कशा करायच्या हे आधी आपण बघून घेऊया, मग आपण एकत्रित करूया. याचे जे काही फायदे आहेत म्हणजे एकतर तुमची इम्युनिटी पॉवर वाढते. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठीही उत्तम, आणि ज्यांना वेट वाढवायचंय वजन त्यांच्यासाठीही उत्तम आहे. आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. लहान मुलांसाठी फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी हे सूर्यनमस्कार अतिशय उपयोगी ठरतात. तर हे कसे करायचे माझी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे, आपण थोडंसं याला स्पिरिच्युअली टच सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गायत्री मंत्राने सूर्यनमस्कार करतो, जो ऊर्जेचा मंत्र आहे. तर आधी बघूया ह्याच्या स्टेप्स कशा आहेत. इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय एका सरळ रेषेमध्ये. तर ही आहे आपली पूर्वस्थिती. त्याच्यानंतर 1 म्हणजे नमस्कार आसन, 2 हस्त उत्तानासन, एक पूर्णपणे बॅकवर्ड बेंड घेतोय बघा अशा प्रकारे, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन फॉरवर्ड बेंड, 4 आपला उजवा जो पाय आहे तो मागे न्यायचा आहे अश्वसंचलन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, नजर सिलिंगकडे. हे झालं 4 अश्वसंचलन. 5 दंडासन. इथे थोडीशी आपली काय म्हणतात प्लॅंक पोज होते. म्हणजे बघा आपलं संपूर्ण शरीर जमिनीला समांतर, नजर समोर. हे झालं 5 दंडासन. त्याचा बघा पूर्णपणे वर उचललाय. आपल्या शरीराचा भार आपले 2 पावलांचा चौड्याचा भाग आणि आपले हातांवर आहे. हे झालं 5 दंडासन. 6 अष्टांगासन. आपले गुडघे जमिनीला टेकवायचे, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर आहेत. हे झालं अष्टांगासन. त्यानंतर 7 भुजंगासन. पूर्णपणे कमरेतनं वर यायचं, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची
नजर सिलिंगकडे. हे झालं 7. सरळ हस्त भुजंगासन म्हणजे दोन्ही हात अगदी सरळ आहेत. त्यानंतर 8 पर्वतासन. आता इथे टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल, यथाशक्ती कृती. नजर जी आहे ती आपल्या नेवल रिजन कडे. ही झाली 8वी स्टेप, पर्वतासन. त्यानंतर 9 अश्वसंचलन. जो पाय आपण मागे घेतलाय तोच पाय पुन्हा पुढे घ्यायचा. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंग. हे झालं 9 अश्वसंचलन. 10 पुन्हा हस्त पादासन, आपण रिवर्स कृती करतो. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. तर हा सूर्य नमस्कार जसा आता आपण एकदा उजवा पाय मागे घेतला आणि पुढे घेतला, तसा डाव्या बाजूने जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं एक सायकल पूर्ण होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सूर्यनमस्कार करायचे. सूर्यनमस्कार केल्यानंतर श्वासाची गती वाढते. जसं मगाशी मी मुखधोती म्हणाली तसं करायचं. म्हणजे हात आपले गुडघ्यावर ठेवायचे, नाकाने श्वास घ्यायचा मोठा आणि तोंडाने सोडायचा. ही मुखधोती. म्हणजे कधीही तुम्हाला आसन करताना जेव्हा आपण डायनॅमिक काही कृती करतो तेव्हा श्वासाची गती, हृदयाची गती वाढते, तेव्हा अशी मुखधोती जरूर करावी. तर आता येऊया एका मॅटच्या एका टोकाला या, पुढे या, नजर समोर, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. जर आपला तोल जात असेल तर पावलांमध्ये किंचितचं अंतर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांसमोर नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. असं इमॅजिन करूया की आपल्या समोर डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे, सूर्योदय होत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी ऊर्जा, प्राणशक्ती निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, जी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करूया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता सूर्याचं एक एक नाव घेऊन आपण एक एक सूर्यनमस्कार करायला सुरुवात करूया. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, डोळे उघडायचे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन, पुढे झुकायचंय. बरोबर. 4 उजवा पाय मागे घ्या, अश्वसंचलन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवा, टाच वर असेल, नजर सिलिंगकडे. बरोबर, छान. हे केलं आपण. 4 अश्वसंचलन. 5 आता डावा पाय मागे घ्या, गुडघे थोडेसे वर उचला, टाचा वर उचला, नजर समोर. सीटचा भाग आपला जमिनीकडे सैल सोडायचा आहे, तो वरती न घेता जमिनीकडे सैल सोडा. थोडासा वर घ्या शिंदे सर, थोडस. हा हा आता नजर समोर घ्या. बरोबर. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघे सावकाश जमिनीला टेकवा, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीला लावा आणि आपल्या छातीचा भाग जमिनीवर. 2 हाताचे तळवे, 2 गुडघे, 2 पावलं, हनुवटी आणि छातीचा भाग, अशी 8 अंग आपली जमिनीवर आहे. अष्टांगासन. 7 भुजंगासन. सावकाश पूर्णपणे वर या, नजर सिलिंगकडे, हात कोपरात व सरळ, पावलं जमिनीकडे फ्लॅट. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. गुडघे थोडेसे वर उचला, टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, पावलं एकमेकांच्या जवळ घ्या आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे म्हणजे आपल्या नाभी प्रदेशाकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया, 2 हातांच्या मध्ये येतोय का बघा. येत नसेल हरकत नाहीये, हळूहळू येईल. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवा, नजर सिलिंगकडे.
खांदे रिलॅक्स, तोंड बंद, श्वास चालू. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या, पुन्हा हनुवटी गळ्याकडे. 10 हस्तपादासन. 8 हस्त उत्तानासन, दोन्ही हात वर. आणि 12 नमस्कार. हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. आता दुसरा. पुन्हा स्थिती घ्यायची आहे. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. बरोबर. त्याच्यानंतर 5 दंडासन. गुडघे वर उचलायचे, पाठ जी आहे ती सिलिंगला समांतर आणि पोट जे आहे हे जमिनीला समांतर. परफेक्ट. बरोबर. नजर समोर. 5 दंडासन. त्याच्यानंतर 6 गुडघे जमिनीला टेकवा, हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर. अष्टांगासन. बरोबर. 7 भुजंगासन. पूर्णपणे वर या, हात कोपऱ्यातनं सरळ, नजर सिलिंगकडे. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा सावकाश गुडघे वर उचला, तिथल्या तिथे टाचा बघा जमिनीला टेकतायत का, पावलं जोडून घ्या, नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन. दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय येतोय का बघा, गुडघे जमिनीवर. जर आता येत नसेल तर थोडीशी प्रॅक्टिस करून आपली केवढी प्रगती होते हे आपलं आपण पुढे तपासायचं आहे. नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे आहेत. ज्यांना अनइझी वाटत असेल, गरगरल्यासारखं वाटत असेल, पहिल्यांदा जे सूर्यनमस्कार करतायत त्यांनी थांबायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून 2 करायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. पुन्हा पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. बघा जाणीव आपल्या कमरेच्या ठिकाणी, संपूर्ण कमरेच्या भागाला प्रेशर आहे, गळ्यावर आणि पोटावर ताण आहे. 3 हस्तपादासन. पुढे झुकायचंय. आता बघा पाठीचा कणा ताणला गेलाय, गळा आणि पोट तिथे प्रेशर आलेला आहे. 4 उजवा पाय मागे नेऊया, गुडघा जमिनीला, नजर सिलिंगकडे. अश्वसंचलन. 5 दोन्ही पाय मागे, डावा पाय सुद्धा मागे, नजर समोर, दंडासन. आता इथे पाठकणा आणि पोट सिलिंग आणि जमिनीला समांतर आहे. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर, हनुवटी, छातीचा भाग जमिनीवर. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता अजून एक शेवटचा करूया. पुन्हा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन. बरोबर. 5 दंडासन. हा येस बरोबर आहे. 6 अष्टांगासन. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं व्यवस्थित दिसतंय.
नंतर 7 भुजंगासन. बरोबर, छान. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन. 10 हस्तपातासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. मुखभोवती श्वासाची गती वाढली असेल. जे पहिल्यांदा सूर्यनमस्कार करतायत कदाचित थोडस बॉडी पेन होऊ शकतं. बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आणि त्यानंतर सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी डोळ्यांचं मिटून घ्या. आणि श्वासाची जाणीव, श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासा. आपण नुकतेच सूर्यनमस्कार केले त्या संपूर्ण सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करा. आज आपण अगदी स्लो घातले, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल घरी तेव्हा थोडस स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. करूया आपण अर्धपवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो आपण हळूहळू 90 अंशापर्यंत वर उचलूया. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर येईल, गुडघ्यातनं सरळ असेल. मग 20 30 40 50 60 70 80 90. पाय फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताच्या बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून या स्थितीचा अनुभव घेऊया. आपला नॉर्मल श्वास चालू आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1. डोकं सावकाश जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. दोन्ही हात खाली घ्या. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर आणि त्याच क्रमाने तो खाली येईल. 80 डिग्री खाली. मग 70 60 50 40 30 20 10 0. आपण हे काउंटिंग यासाठी करतोय की आपण धाडकन आपली सवय असते पाय खाली ठेवायची, कारण की आपल्याला तेवढा कंट्रोल नसतो. तर तो कंट्रोल येण्यासाठी शरीरावरती आणि मनावर, म्हणून आपण थोडस हे काउंटिंग करतो हळूहळू पाय खाली घेण्यासाठी. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले. डाव्या पायाने हीच कृती. संपूर्ण शरीर एका रेषेत. सुरुवात करूया. आपला डावा पाय 10 अंशावर गुडघ्यातनं सरळ आहे. मग 20 30 40 50 60 70 80 90. डावा पाय फोल्ड. आपल्या हातांचा विळखा. पुन्हा खांदे पोट रिलॅक्स. चेहरा शांत. डोळे मिटून पुन्हा या स्थितीचा अनुभव. नॉर्मल श्वास चालू आहे. पुन्हा आपली क्षमता ओळखून डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. सावकाश डोकं वर उचलायचंय. छान. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 5 4 3 2 1. उलट चाल करताना डोकं सावकाश जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडा. पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि त्याच क्रमाने उलट्या क्रमाने खाली या. 80 70 60 50 40 30 20 10 0. थोडा वेळ विश्रांती. बघा आपण अगदी एकेका पायाने केलंय त्यामुळे कुठेही श्वास आणि हृदयाची गती वाढलेली नाहीये.
आता पुढे आपण दोन्हीही पायांनी एकत्रित करणार आहोत. थोडासा श्वास नॉर्मल आला की पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत, खांदे रिलॅक्स. आता दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. हा एकत्रित पाय गुडघ्यातनं सरळ, खांदे रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर, छान. आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. डोकं मात्र वर उचलू नका. डोकं जमिनीवर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि बघा पोटावरती जो प्रेशर आलेला आहे त्याचा अनुभव घ्या. पूर्णपणे आपले संपूर्ण स्नायू रिलॅक्स सोडा. डोळे मिटून देहधारणा. त्यानंतर पुढची कृती. आपापल्या क्षमतेने डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. पाठदुखी आणि मानेचा त्रास त्यांनी मात्र करणं टाळा. परफेक्ट, बरोबर. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सैल करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि असेच थांबा. थोडस आपण हाताची पकड सैल केली. आता इथूनच पुढे आपण रोलिंग करणार आहोत. आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हरट्राय नको. आता उठा आणि पुन्हा पाठीवर या. 1, बरोबर, सावकाश. 2, खाली मॅट असेल तरच करा. चटई चादर असेल तर पाठकड्याला दुखापत होऊ शकते. बरोबर. 2, 3, 4. जेव्हा आपण खाली येतो तेव्हा सीटचा भाग थोडासा वर उचलायचा प्रयत्न करा. हा, बरोबर. हा, बरोबर, छान. सावकाश सावकाश थांबायचंय. पुन्हा पाठीवर यायचंय. हाताचा विळखा तसाच ठेवायचाय समोरनं. आणि आता एकदा उजवीकडे डावीकडे असं वळून घ्या. एकदा उजव्या कुशीला या आणि मग डाव्या कुशीला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, लास्ट, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि दोन्ही पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. हळूहळू सावकाश तुम्हीच मनातल्या मनात अंक काउंट करून नियंत्रित खाली जमिनीवर दोन्ही पाय येऊ दे. धडकन न आपटता. तुमच्या लक्षात येईल की तुमची क्षमता, तुमचा कंट्रोल किती वाढलेला आहे आपल्या शरीरावरती. विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. करणार आहोत आपण आता मत्स्यासन. गेल्या आपण वीक मध्ये पाहिलं तेव्हा आपण आपले हात असे सीटच्या खाली घेतले होते, बरोबर. तर आज आपल्याला असे सीटच्या खाली नाही घ्यायचे. दोन्ही पाय तसेच जुळलेले ठेवायचे. हवं असेल तर एकदा बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. ज्यांना पुन्हा पाठकड्याची दुखणे आहेत त्यांनी करताना काळजी घ्या. त्यानंतर आपली जी हाताची 5 बोटं आहेत किंवा हाताचा जो पंजा आहे तो आपल्या कानाच्या जवळ घ्यायचा. बघा अशा प्रकारे. आणि मग हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचं. म्हणजे आपला पाठकणा वर उचलला जातो, डोकं वर उचललं जातं आणि मग टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. हाताची कोपरं जमिनीवर आणि पावलं जमिनीकडे ताणायची. हे सुद्धा मत्स्यासनाचा एक सुलभ प्रकार आहे. ठीक आहे. आणि मग उलटचाल करताना पुन्हा हाताच्या आधाराने डोकं आधी वर उचलायचं. सावकाश उचलत ते सुटण्याची शक्यता असते.
अशी दैकिक म्हणता जमिनीवर, डोका जमिनीवर. बरोबर, छान. अशाच प्रकारे आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचा. थायरॉइड उपचारात्मक आहे हे मत्स्यासन. त्याचबरोबर आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, कारण की आपल्या संपूर्ण बरगड्या, फुफ्फुस, छातीच्या इथे जे काही स्नायू आणि बरगड्या आहेत त्या मोकळ्या होतात. तिथे शुद्ध हवा घेतली जाते. पाठकणा सुद्धा फ्लेक्झिबल होतो आणि त्याचबरोबर आपल्या मेंदूच्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह खूप चांगल्या प्रकारे होतो. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत आलंय. आता दोन्हीही हात आपल्या कानाच्या जवळ घ्या. जवळ म्हणजे एकदम वर चिटकून नाही, थोडस अंतर असेल. आणि मग सावकाश पाठकणावर उचलायचं आहे. त्यानंतर आपलं डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीला ठेवा, चिटकवा. दोन्ही हात खाली मांड्यांवर ठेवा, हाताची कोपरं जमिनीवर आणि पावलं जमिनीकडे ताणा. ओके, पाय सरळ करायचे, पाय सरळ. पाय सरळ कर. ओके, बरोबर, छान छान. बाकी एकदम परफेक्ट आहे, सुंदर. उलट चाल करताना पुन्हा हातांचा आधार आपल्या कानाच्या जवळ द्या. डोकं सावकाश वर उचला, पावलं रिलॅक्स करा आणि बाकीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. डोकं जमिनीवर आणि विश्रांती. संपूर्ण मत्स्यासनाचा जो काही आपल्यामध्ये बदल झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये घेऊया. हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडून घ्या. आता आपण बघणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. तर हे एकमेव आसन आहे की जे एका गुरूंच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. तर हे कसं करायचं बघून घेऊया, मग एकत्रित करूया. पुन्हा हे थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. याची जी आदर्श स्थिती आहे ही थोडीशी ऍडव्हान्स आहे, त्यामुळे करताना काळजी घ्या. आपण थोडस सोपं करून सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, पुन्हा पाठकणा आणि मानेचे त्रास आहेत, त्यांनी करताना काळजी घ्या. तर हे डायबेटीज उपचारात्मक आसन, जर याचा आपण उपचारात्मक जर काय म्हणते विचार केला तर डायबेटीज आणि थायरॉइड उपचारात्मक आहे. पण याचे अजून फायदे म्हणजे हे पुन्हा वेट लॉस करण्यासाठी चांगलं आहे. आपल्या पोटावरती प्रेशर येतो, पाठकण अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते या आसनाच्या अभ्यासाने आणि एक लवचिकता आपल्याला प्राप्त होते, म्हणजे संपूर्ण शरीरामध्येच. तर हे कसं करायचं मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवलंय. उभा आपण पाय फोल्ड केलाय उजवा. जो पाय सरळ आहे, डावा पाय आपला सरळ आहे, तो आता आपल्याला आडवा फोल्ड करायचा आहे आणि त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्यायची. बघा अशा प्रकारे. तर ह्याची जी आदर्श स्थिती आहे ती दाखवते. तर डावा हात सॉरी उजवा जो हात आहे तो आपल्याला आपल्या जिथे पाठकणा आहे त्या पाठकण्यापासनं, पाठकण्याच्या इथे म्हणजे सीट पासून अगदी बघा थोडासाच लांब आहे. इथे आपल्याला अगदी सरळ बसायचे. आपण मागे किंवा जास्त पुढे न जाता सरळ बसण्याचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा. आता हे प्रत्येकाला जमेल असं नाही. आपला हात कधी कधी अँकल पर्यंत जातो किंवा जात नाही. तर इथे तुम्ही एकतर अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर आपले हात नसतील पोचत तर मग समोरनं विळखा द्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कृती करू शकता. ही स्थिती पक्की झाली की मग उजव्या बाजूला मागे वळून
मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आता जो हात आपण सपोर्टसाठी खाली जमिनीवर ठेवलाय तो मागून डाव्या पायाच्या कमरेवरती, म्हणजे बघा असं. आपण अँकल पकडलाय, बघा सीट पासून अगदी थोडासा लांब आहे हा हात. आता जो हात आपला खाली जमिनीवर आहे, म्हणजे एकदा आपण उजव्या बाजूला मागे वळलो की जो हात जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या कमरेवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नाही. बघा खांदे एका रेषेमध्ये येतात, संपूर्ण पाठकणा आणि आपला पोटाचा ओटीपोटाचा भाग आहे तिथे तीळ येतो. उलटचाल करताना आधी मान सरळ करायची, हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीला द्यायचा, समोरनं हाताचा विळखा काढून द्यायचा, जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा, मग दुसरा पाय. ठीक आहे. आता इथे यथाशक्ती प्रयत्न, पुन्हा हे थोडस ऍडव्हान्स आसन आहे, तर हे करताना सावकाश करा. कुठलाही स्नायू थोडासा अधिक ताणला गेला तर दुखापत होऊ शकते, म्हणून यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. बरोबर. डावा पाय जो आहे तो जमिनीला घासत घासत फोल्ड करा, टाच सीटच्या जवळ येऊ दे. सीट टाचेवर बसू नका, टाच फक्त स्पर्श करा सीटला. हा, बरोबर. आता उजवा हात मागे घ्या, जिथे आपला पाठीचा मणका आहे, जसं मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी विरुद्ध बाजूने अँकल पकडा. जर अँकल पकडता नाही आला तो समोरनं विळखा द्या. तुम्हाला लाभ सारखेच मिळणार आहे, लाभ सारखेच मिळणार आहे. हा, समोरनं विळखा. ठीक आहे. अनुराधाताई तुम्हाला सवय आहेच त्यामुळे तुम्ही करू शकता. समोरनं विळखा द्या आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला उजवा खांदा थोडासा मागे ओपन करा, जो हात सपोर्ट साठी जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. हा, आणि उजव्या बाजूला मागे वळा, मागची भिंत बघा. डोळे बंद करा आणि संपूर्ण देह आपला आपण तपासून पहा. आपण नकळत जास्त पुढे किंवा मागे झुकलो आहोत का, कुठे जास्त ताण आहे, आपला पाय वर तरंगत तर नाहीये ना, हे आपलं आपण तपासून पहा. डोळे बंद, श्वास चालू. परफेक्ट. उलट चाल करताना डोळे उघडा, आधी मान सरळ करा मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा मागे द्या, समोरनं विळखा काढून घ्या. डावा पाय जो खाली सरळ आहे तो पहिल्यांदा सरळ करा, खाली आहे तो, मग उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. श्वासाची गती वाढलीये का संत आहे हे आपलं आपण तपासा. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय फोल्ड करा, पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. सरळ असलेला उजवा पाय फोल्ड करून टाच डाव्या सीटच्या जवळ. बरोबर. डावा हात मागे, उजव्या हाताने समोरनं विळखा द्या, डाव्या पायाला किंवा टाच अँकल पकडायचा प्रयत्न, यथाशक्ती प्रयत्न असेल. सावकाश डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. जो हात मागे आहे इथे आपला बॅलन्स आपला सांभाळता आला की मग जो सपोर्ट साठी हात जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. छान. समोरनं विळखा घातला तरीही चालेल, आपल्याला सारखेच लाभ मिळतात. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा देह धारण, आपला आकृतीबंध आपण तपासून बघायचा आहे. बरोबर. उलट चाल करताना आधी मान सरळ करा, हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवर, समोरनं विळखा काढून घ्या, उजवा पाय सरळ करा खाली असलेला, मग डावा. विश्राम.
संपूर्ण या आसनाचा मनातल्या मनात मागो. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठकणा सरळ करून घ्यायचे. आज आपण बघणार आहोत वायू मुद्रा. तर ही वायू मुद्रा कशासाठी महत्वाची आहे, तर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा वात विकार आहे, तर त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय महत्वाची ठरते. वात विकार म्हणजे बघा, कधी कधी आपल्याला जॉईंट्स आपले पेन होतात किंवा पायाला पेडगे येतात किंवा हातामध्ये अशी थरथर जाणवते, तर त्याच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयोगी आहे. तर दाखवते मी तुम्हाला कशी केली जाते. सोपी आहे. ही आपल्याला दोन्हीही हातांची करायची. आपलं जे पहिलं बोट आहे त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि अंगठा लॉक म्हणजे त्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. दोन्हीही हातांची ही वायुमुद्रा. उरलेली तीनही बोटं आपली सरळ असतील. ज्यांना वात विकार आहे त्यांच्यासाठी ही फायदेशीर ठरते. ठीक आहे, बरोबर. अशा प्रकारे आपण ही करू शकतो. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे अंगात मिटून घेऊया आणि नॉर्मल श्वासाकडे लक्ष. आपला ज्या गतीने श्वास चालू आहे त्याची फक्त जाणीव. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आज आपण जी जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्या संपूर्ण साधनेचा मागोवा आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतंय की फ्रेश वाटतंय हे आपलं आपण तपासून. जर थोडं थकल्यासारखं वाटत असेल तर आपण थोडीशी अट्टहासाने क्षमतेच्या पुढे जाऊन साधना करतोय, हे आपलं आपण निरीक्षण करायचं. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. पुढे करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. हाताची जी मुद्रा आपण घेतली ती तशीच ठेवा आणि 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने सोडा. काही क्षण शांत आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. दोन्हीही हातांची वायुमुद्रा जी आपण केली ती सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. बंद डोळ्यांनी पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. म्हणजे आपली पहिली 2 बोटं फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. अंगठा, करंगळी आणि रिंग फिंगर ओपन आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, अनुलोम विलोमची आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संकरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संकरेच. डावीने पूरक. दुसरा वर्तन.
डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, तिसरा वर्तन डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. अजून दोन आवर्तन आपल्याला करायचे. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. आणि आता शेवटचं डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेतच. अनुलोम विलोमची जी काही आवर्तनं केली, शरीर आणि मन समतोल राहण्यासाठी करणार आहोत आपण भ्रामरी. आज भ्रामरी प्राणायाम आपण षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तर ही कशी करतात? तर इथे आपले जे दोन अंगठे आहेत ते कानाच्या आतमध्ये, पहिली जी बोट आहेत ती बंद डोळ्यांवर ठेवायची. आपलं जो मधलं बोट आहे ते आपल्या नाकाच्या शेंड्यावर, आपली जी रिंग फिंगर आहे ती आपल्या ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. ही झाली षण्मुखी मुद्रा. तर या मुद्रेतून आपण भ्रामरीची 5 आवर्तनं करणार. ठीक आहे. ज्यांना एन्झायटी किंवा कुठलीही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल त्यांनी मात्र 1 ते 2 आवर्तनच करण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी 5 आवर्तनं करायची. लक्षात आली षण्मुखी मुद्रा. आपले दोन अंगठे कानाच्या आतमध्ये, पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. बरोबर. डोळे अलगद मिटलेले आहेतच, चेहरा शांत आहे. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. 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 शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले आहेतच. संपूर्ण भ्रामरीचा मनातल्या मनात मागोवा.
त्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. पद्मासन अर्धपद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. मान मध्यभागी आहे. पाठकणा समस्थितीमध्ये आहे पण रिलॅक्स आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन जाऊया. आपण जी साधी बैठक घातलीये त्या बैठकीमध्ये कुठेही अँकल जॉईंट्सला, गुडघ्यांवर, थाय मसल्सवर ताण नाही येणार हे आपलं आपण तपासा. मनाने संपूर्ण भाग तो शिथिल करून घ्या. हातांची ज्ञान मुद्रा आहे. खांदे शिथिल आहे. कोपरं शरीराच्या जवळ आहे. पाठकणा समस्थितीत आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स. संपूर्ण शरीराचा मधला भाग, आपली फुफ्फुस, बरगड्या, आपलं छोटस हृदय शिथिल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. जाणीव श्वासाची. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख, तणाव मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जसं आरशात कसं स्वतःला पाहतो तसं आपण स्वतःकडेच पाहायचं आहे बंद डोळ्यांनी. आपलं प्रतिबिंब आपणच पाहायचं आहे. आपल्यामध्ये किती बदल झालेला आहे, आपलं शरीर मन किती स्थिर आहे हे आपलं आपण निरीक्षण करतोय. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. करणार 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार हळू आवाजामध्ये, एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. क्षणी शांत. शरीर मन स्थिर झालंय. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास याचा अनुभव आपण घेत आहोत. दोन्ही हात जोडून शांती पाठी करते. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेत नक्की झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया.
त्यांना मनोभावे वंदन करूया. आत्मसमर्पण, शरणागत भाव. हळूहळू श्वास घेत घेत अमृत मसाला. श्वास सोडत दोन्ही हात खाली. मस्त वंदन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोरचे कडे. हरी. बरं, एक सूचना अशी आहे की उद्या आपला वर्कशॉप आहे. तो 6 ते 7 मध्ये असणार आहे. आणि 20 ते 23 आपल्याला दिवाळीची सुट्टी आहे. प्रत्येकालाच दिवाळी एन्जॉय करायची आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार 20 ते 23 ना, बरोबर. कारण की यावर्षी दिवाळीचे 2 वेगवेगळे हे आलेले आहेत, दिवस आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत आपल्याला सुट्टी असेल वर्गाला. आणि मग पुन्हा शुक्रवार, शनिवार आपला रेग्युलर क्लास सुरू. ठीक आहे. तर सूर्यनमस्कार मी यासाठी आज घेतले की जर तुम्हाला शक्य झालं तर ऍटलिस्ट दिवाळीमध्ये 2 तरी सूर्यनमस्कार सकाळी केले तरी तुमची पूर्णपणे साधना होऊ शकते परिपूर्ण. आणि एक प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम, 2 सूर्यनमस्कार, एक प्राणायाम केला की तुम्हाला पूर्णपणे एक छान अशी ऊर्जा मिळते. आणि एक एक समाधान मिळतं की हा, आपण दिवस आपला स्किप नाही केलाय, आपण काहीतरी केलंय असं. त्यामुळे दिवाळी एन्जॉय करा आपण याच्यामध्ये. आणि बरोबर तब्येतीचीही काळजी घ्या. जर काही शंका असेल तर विचारा. आणि उद्या तर आपला वर्कशॉप आहे. सर तुम्हाला लिंक पाठवतीलच ग्रुपवरती. आणि मीही तुम्हाला सूर्यनमस्काराच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला पाठवते. त्याची PDF आहे, ती तुम्ही फॉलो करा आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तर कुठेही अट्टाहास नको. जर जास्त अगदी शरीर दुखल्यासारखं वाटत असेल तर मग मात्र जिथे 2 करतो तिथे 1 करा. पण शक्यतो तरी स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. आणि छान दिवाळी एन्जॉय करा. दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा. जर काही शंका असतील तर विचारू शकता, अन्यथा आपण एंड करूया. ठीक आहे, धन्यवाद. मीटिंग एंड करते. कोणाला काही बोलायचं आहे का? म्हणजे असेल तर मला प्लीज सांगा, म्हणजे मी माईक ऑन करेन. ठीक आहे, भेटूया मग आपण दिवाळी नंतर. हरिओम. धन्यवाद. उद्या सकाळी सगळ्यांनी जॉईन व्हा. ग्रुपवरती लिंक पाठवली जाईल. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस.